रामकृष्ण हरी. बघा आनंद, हा आनंद फक्त वारीमध्ये मिळतो बरं. आणि याच्यासाठी वारकरी व्हावं लागतंय. सकाळी 3 वाजता निघालेली दिंडी आहे आणि आमच्या वारकरी अतिशय आनंदामध्ये एवढे शिल्लक वारकरी, पण कोणत्याही प्रकारची वारकऱ्यांना शीण आला नाही. ज्ञानोबा 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वाजता निघाले होते? प्रस्थान किती वाजता झालं आज सकाळचं? आज सकाळचं 3:30ला. 3:30ला निघाले होते आणि तरी पण गुडघे दुखले नाही, थकवा आला नाही का? नाही, अजिबात नाही. कसं काय बरं? मला तर इतकी इच्छा होती, मी असं बाहेरून खूप दिंड्या केल्या, ज्ञानोबारायांबरोबर चालण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि इतका आनंद येतोय वारीमध्ये की ते वर्णन सुद्धा करू शकत नाही. आमचे संत म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तर खरंच डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा हा सोहळा आहे. ज्ञानोबारायांना माऊली म्हटलेला आहे. माऊली या शब्दाचा अर्थ मा म्हणजे महानता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. काल जेव्हा सदाशिवनगरमध्ये रिंगण सोहळा बघितला तेव्हा कळालं की नुसतं ज्ञानोबा अनाथाची माय नाही, तर सगळ्यांचीच माय आहेत. आणि कालचा जो प्रेम सोहळा होता तो खऱ्या अर्थाने काल आम्ही अनुभवला आणि खरंच खूप आनंद झालेला आहे. बघा, ताईने त्यांच्या जीवनातला अनुभव सांगितला. त्यांच्या मनातली एक गोष्ट आहे, बरे झाले देवा वाचवणी आले येथवरी, नाही का? आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्ही आतापर्यंत सोहळा बघितलाच नव्हता, पण मी एक प्रश्न केला की तुम्ही सकाळी किती 3ला निघले आणि 3:30ला, आणि इथं आल्यावर पावली खेळून मोठ्या जोशामध्ये आता सगळ्यांना इसावा घ्यायची वेळ आहे ना, आणि तुम्ही तुमचे गुडघे कंबर हे कसं काम करतं का? याच्यामध्ये म्हातारे येतं. आईचं, या तुळशीवाल्या आजीचं बरस वय आहे, इनेकरी बाबाचं बरस वय आहे. हे कसं अर्जत झालं बरं? आमचे संत म्हणतात वृद्ध होती तरुणी रे, म्हणजे आज तरुण पिढी इकडे कमी वळते पण म्हातारे लोक वारीमध्ये जास्त चालत आहेत. जे तरुणांचा उत्साह पाहिजे, पण त्यामध्ये वारकऱ्यांमध्ये आमच्या म्हाताऱ्या लोकांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळतो. संत म्हणतात वृद्ध होती तरुणी रे. आता मी पण सांगण्याचे प्रयत्न करतो माझ्या भाषेमध्ये. 5 प्रकारचं अमृत आहे. सुप्त अमृत आहे ना, उन्मत्त अमृत, आता रस्त्यावर पडलेले दिसतात उन्मत्त अमृत घेतलेली, काही सुसुप्ती म्हणजे झोपेमध्ये पडलेले दिसतात, पण तुम्ही जे अमृत घेतलं ते अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जे ठरू, तया शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही. तुम्ही एक अमृत सकाळी 3 वाजता घेणं चालू केलं, अमृताचा निर्झरू तुमच्या कंठातून उदरामध्ये चालू झाला, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जे ठरू, तया शुद्धा तृषेचा आडधरू, शुद्धा नाम भूक आणि तृषा नाम तहान. मग निद्रा काय झाली, शुद्धा केवती गेली ठाईच. आता खालचे वय बघून घ्या, कारण याला म्हणायचं शेवितो हा रस वाटितो आणि घ्यारे होऊ नका रानभरी, किंवा ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला हा. आणि तो हा रस आहे, आणि या रसामध्ये आपण सगळे नाहून निघलात. गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. आज हा आषाढी पायी दिंडी सोहळा पैठणकर दिंडीमध्ये आपण सर्व वारकरी भाविक चालत आहोत. आजची
आदरणीय ज्ञानेश्वर महाराज सबलस यांची या संप्रदायातली ही तिसरी पिढी आहे आणि या तिसऱ्या पिढीपर्यंत ही जी परंपरा चालू आहे, आम्ही चालू हा पुढे वारसा, महाराजांनी जो वारसा चालवत ठेवलाय तो पुढे महाराजांचे चिरंजीवही चालवत ठेवतील. खरोखर आषाढी पायी दिंडी सोहळा करत असताना अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो, अंतःकरण जसं शुद्ध करून आपण वारीमध्ये चालतो, आनंद घेतो, तसं ताईंनी आता सांगितलं की वृद्ध पण तरुण होतात वारीमध्ये. बाबांचं जरी वय दिसत असलं तरी बाबा आम्हाला मागे टाकतील, कारण आम्ही तरुण पिढी आज कुठेतरी वाहवत चाललोय. तरुण पिढी संप्रदायाकडे येण्याचं नाव घेत नाहीये, परंतु वृद्धांनी जी परंपरा आजपर्यंत चालू ठेवली आहे ती खरोखरच पूर्व आहे आणि तरुण पिढीने याचा खरोखरच आदर्श घ्यावा असं या ठिकाणी मला वाटतंय. आणि म्हणून आषाढी पायी दिंडी वारी सोहळा करत असताना माऊलींचा सोहळा आपण म्हणतो आणि काही ठिकाणी बघायला मिळतं की लोक म्हणतात की माऊलीचा सोहळा वेगळा असतो, पण त्या सोहळ्यामध्ये जे ते बोलतात ना, तो शब्द जरी आपल्याला अडाणी वाटत असला तरी तो जो अंतःकरणापासून जो बोलला जातो ना माऊलींचा सोहळा, त्याच्यामध्ये खरोखरच त्यांचा शुद्ध भाव असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण ही पायी दिंडी करत आहोत. आज पुढे आपण विझोरी या ठिकाणी आजचा आपला दुपारचा 20वा आहे. यानंतर आपली भोजनाची पंगत होणार आहे आणि आजचा मुक्काम श्री क्षेत्र वेळापूर या ठिकाणी होणार आहे, अशी सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे सर्वांनी आता गेली 2 दिवस आपण चालणार आहोत. परवा आपण पंढरपुरामध्ये पोहोचणार आहोत. 15 दिवस वारी कशी केली कुणालाही कळलं नाही. 2 दिवस घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर काळजी वाटती, घरी काय होणार. गेली 15 दिवस आपण घर सोडून आलोय, घरी काय होईल याचा आपण विचार करत नाही. ही खरोखरच आपल्यावर माऊलींची कृपा आहे. अशीच ज्ञानोबाराय आपल्या सर्वांना सद्बुद्धी देवो, हीच माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कारण सर्व विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. की जय. छत्रपती धर्मवीर. बरं आता बाबा चिंतनी भोजन, त्यामुळं बिगर माळकरी असले तरी हे अन्न खाल्लं का ते म्हणत बाबा माळ घाला. अरे माळ घाला, पण कशामुळं आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. जसं आपण अन्न सेवन केलं तशी बुद्धी तयार होत असते. म्हणून आमचं महिला मंडळ भजन करीत करीत स्वयंपाक करतात आणि त्यामुळं सेवा होती. आणि सेवा हाच दरवाजा आहे देवाकडे जाण्याचा. सेवा हा दारवंटा. हा, ते तर सेवा हा दारवंटा. धन्यवाद बाबा. मला एक अभिमानानं सांगा वाटतं की तुमची जी संतती आहे तीच तुमची संपत्ती आहे. महाराज सुद्धा बोलतील 2 शब्द. बाबांनी फार मनोगत छान व्यक्त केलं. आता पुढचा वसा तुम्ही कसा चालवणार आहे थोडं सांगा दर्शकांना. जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणे वेधिले. संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा आषाढी पायीवारी दिंडी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर आपण मुक्काम करत आज रात्री आपण माळशिरसला ज्या ठिकाणी झोपलेल्या मारुतीचं दर्शन घेऊन वेळापूरच्या दिशेने आपण मार्गस्थ आहोत. दुपारी या ठिकाणी विझोरी दुपारचं जेवणाचा विसावा आहे आणि जेवण झाल्यानंतर तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. खाली पुढे गेल्यानंतर उतार आहे आणि त्या ठिकाणी सगळे मंडळी धावत जातात, कारण पंढरपूरच्या दिशेने एक ओढ लागलेली आहे. संपला सोहळा नावडे म्हणाला, करीती टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कै एकादशी आषाढी आहे. एक प्रकारची ओढ निर्माण झालेली असते आणि प्रत्येक वर्षी हा सोहळा कधी येतो याची सर्व वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. अर्थात आपण जर घरी पाहिलं तर प्रत्येकाच्या घरी बंगला आहे, गादी आहे, सर्व काही आहे, पण घरी या ठिकाणी जो आनंद आहे तो घरी नाही. नाही या आनंदाशी जोडा, नाही या आनंदाशी जोडा. व्यावहारिक आनंद सोडा, हा आनंद मगाशी सांगितलं ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा सोहळा. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही पण अवस्था आहे. कुठलीही व्यवस्था नसताना सुद्धा जीवना म्हणजे
जीवनात प्रतिकूल परिस्थितीतून आनंद कसा घ्यायचा हे वारीतून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे काही जरी झालं तरी जीवनात एक आनंद वारी याला म्हटलं जातं. म्हणून ही आनंदाची वारी आपण करत करत पंढरपूरच्या दिशेने निघलेलो आहेत. आणि आमच्या घराण्यामध्ये ही जी आहे, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, याच पद्धतीने अशी पुढं उत्तरोत्तर हा सोहळा चालू राहू ही विश्व माऊली ज्ञानोबाराची चरणी प्रार्थना करू. आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा लई दिवसाच्या वाऱ्याकडचे 100 वय झालंय. आता दम लागतो बोलायला. आणि तुकाराम आणि माऊली माऊलीने तर रामकृष्ण हरी म्हणते. पण लई दिवस झालं वाऱ्याकडचे. मी पहिले मुद्दा महाराजांनी केला, त्यांच्या माग महाराजांनी केल्या, त्यांच्या सगळं निर्णय झाल्या, त्यांच्या तर साऱ्या केल्यात. 90 वर्ष आहे बाई. 90 झालं हा का? त्याच्या कोरोनाचा एक खाडा झाला, मालक गेले आजीसाठी खाडा झाला. आजीसाठी जरा जोर मारा टाळीवर. आता दम लागतो. आता निश्चित चालायची इच्छा आहे. येऊन देत नव्हते पण बावणीला बोलीला बी आले. मग शेकलं नाही, काही नाही, मला काही समजत नाही. बर, हा लेवल झालं 100. अजून किती वर्ष याचे? आता माऊली बोलीला तसंच आहे. माऊली काय माहिती भीशी घेत नाही, काय नाही, मी निश्चित चालत आहे. वा, हा मरणी जया अंती जयाची आठवे, तो तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे माते तो आजी. तुम्हाला पुढच्या जन्मात पण वारी करायला घडेल, कारण पूर्ण आयुष्य वारी मध्ये स्मरण केले. हा. आणि 2 बाबाचं टेन्शन झालं, तसे करते मी. वा, धन्यवाद. हा थांबू आपण. सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय मतनो हरिः. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. भगवान पंढरीजी पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने व महाराष्ट्रातील सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर हा चाललेला ज्ञानोबारायाचा पालखी सोहळा. आणि या पालखी सोहळ्यामधील आज या श्री क्षेत्र वेळापूर या ठिकाणी सायंकाळचा मुक्काम आहे. आज आपण या ठिकाणी दुपारच्या मुक्कामाला थांबलेलो आहेत. या सोहळ्याचं वर्णन आपण काय करावं, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. या सोहळ्याचं वर्णन, अहो आपला प्रश्न सोडा, पण स्वर्गामधले आस करती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे शुक. धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक भाग्याचा कैसा. हा सोहळा आतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ सप्त पाताळ म्हटलेले आहे. या सप्त पाताळामध्ये नाही इहलोक महलोक जनलोक तपलोक सत्यलोक स्वर्गलोक आणि कैलास, ते 7 आणि हे 7 या 14 भुवनामध्ये सुद्धा नाही. केवळ हा सोहळा जर पाहायचा असेल तर केवळ आणि केवळ या मृत्यू लोकांमध्ये सोहळा आहे. असं गोडपैकी आता काय वर्णन करावं. हे ज्ञानोबारायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. आतापर्यंत झालेला जो प्रवास आहे सुंदर सुखरूप पार पडलेला आहे. इथून पुढे असा सुखरूप प्रवास पार पडावं. आणि या दिंडीचं काय वर्णन करावं, कारण ही जवळजवळ 3री पिढी आहे बाबा, एका वर्षाची नाही. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, गेले दिगंबर ईश्वरी भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ब्रह्मलीन वैकुंठवाशी तुकाराम बाबा आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी, त्यांच्या हाताने हे रोप लावलेलं आहे. हे रोप खूप मोठं हो, या रोपाला मोगऱ्यासारखे फुले लागो आणि या फुलाचा सुगंध ज्ञानोबारायापर्यंत जावं ही ज्ञानोबाराची प्रार्थना. धन्यवाद बाबा. तुम्ही आळंदीच्या भूमीमध्ये क्षेत्रामध्ये राहता. आळंदीचं तुम्हाला रोपटं मिळालं नाही का? आणि मग काय त्या तिथला आनंद. नामदेवरायाला देवाला आळंदीला बोलवलं कशासाठी? इसाव्यासाठी. नामा म्हणे देवा आणि विश्रांती घेवाया. मग जीवाला तिथं विश्रांती मिळणार नाही हे वेगळं सांगायचं गरज नाही. एवढे मोठे महात्मे जर तुम्हाला मिळतात तर शैले शैलेन मानिके गजे गजेन मोती, सर्वत्र नाही साधू वने वनेन चंदने. बाबा स्तुती नाही बरं, स्थिती सांगतो. आणि या ठिकाणी थांबू आपण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.